होली आदिवासी समाजात कशी केली पाहिजे ना का केली पाहिजे? जय आदिवासी जोहार. आज आम्ही आदिवासी समाजातला आदिवासी रीती रिवाज कशी आज हजारो वर्षापासून आमचा आदिवासी समाज पूर्ण दरीखोऱ्यात राहणारा, जंगलात राहणारा आमचा आदिवासी समाज आज जो होलीचा दिवस आहे, होली आदिवासी समाजात कशी केली पाहिजे ना का केली पाहिजे त्याची मी एक दोन शब्द भावी पिढीला माहित पाहिजे का आदिवासी समाजात होली का करायची का नाही. तर आदिवासी समाजात मराठीमध्ये वेगळा शब्द आहे होलीचा. आदिवासी समाजात जी आम्ही भवानी अग्निमाता यांचा आम्ही होलीचा दिवस साजरा करू. ही आमची परंपरा. होलीचा सण करताना आदिवासी समाजात पूर्वीपासून हजारो वर्षापासून आम्ही होलीचे सणाला अशी होली करायची का जालीचा एक खांबा आणायचा, तो खांबा उभा गाडायचा, त्याला आदिवासी समाजातला एक काला पिला बांधायचा, त्याचबरोबर पापड्या करायच्या न तो त्याचे चौथे बाजून पूर्ण उभी लाकडा गाडायची न. जो होली लावत असताना आमचे जे पूर्वीचे जे म्हातार होत ते दोघांनी त्याच्या आंबाड्याचे सरकांड्याचे एक जोडी बांधायची, एके ठिकाणी गोला करून 5 फेर फिरवून मावळच्या दिशेने ही होली नारळ फोडून ना होली लावायची. होली लावल्यानंतर पूर्ण होली पेट तो परत आमचा आदिवासी समाज लहान पोरापासून तर म्हाताऱ्यापासून जो परत मध्येचा टोकराचा खांब पडन आहे तो परत तथून आमचा आदिवासी समाज एक पण उठणार नाही. ज्यावेळेस तो मध्येचा खांब पडला काही त्याचा दातोन करायचा आणि दातोन चावायचा, दांत घसायचं, जीभ घोसायची. नंतर मग आदिवासी समाजातला रीतिरिवाजाने सगळे पाण्यात फिरून जे आमचे आदिवासी समाजात पूर्वीचा 1-2 रुपयापासून पैसे गोळा करायचे, त्याचबरोबर धान गोळा करायचं. हे गोळा करून ना सगळा आदिवासी समाज वाटून खायचा. असा आमचा आदिवासी समाज होलीचा दिवस साजरा करा. त्याचबरोबर ज्या दिवशी दुपारच्या टायमात 12-12:30 वाजता आंबा आणायचा, आंबा आणून सगळा तो आंबा व्यवस्थित कापायचा ना. कुलदेवताचे, नारायण देवाचे, हिरव्याचे, गावदेवाचे पूंज पाडायची. पूंज पाडून तिथे दिवा लावायचा, तिथे आंबा ठेवायचा, तिथे भाकरी ठेवायच्या ना. त्याच्या असा दिवस साजरा करायचा. त्याच्यानंतर जे काही घराची माणसं 4-5 घराची माणसं एके ठिकाणी बसायचा ना. सगळ्याचे आंबा हातावर द्यायचा ना. तो आंबा सगळ्या एकत्र खायचा. असा आमचा आदिवासीचा हजारो वर्षापासून हा होलीचा दिवस साजरा केला जाय.
त्याच मनाला होली झाली समजायची. काय लहान लहान पोरा प्रत्येक घरी मागाय जायचा. आता ते पैसे द्यायचं, पण पूर्व आदिवासी समाजात जे वेळेस पैसा आदिवासी समाजाकडे होता नाही, तो परत भात गोळा करायचा. भात गोळा करून न त्यानंतर मग बायांना कांडून त्याचे तांदूळ काढून न एके ठिकाणी एक दिवस त्यांचा जेवण करायचा. असा आमचा आदिवासी समाजातला होलीचा दिवस साजरा करत.